महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पडलीये आणि मुद्दा आहे महिला आरक्षणाचा. संसदेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत महिलांच्या सहभागाचा मृत्यू विरोधकांमुळे झाला अशी टीका केली. इतकंच नाही तर राज्यभर महिलांची लाट उभी करून काँग्रेसला निर्णय बदलायला भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला. पण यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतून दबाव असल्याचा गंभीर आरोप केला. फडणवीस अभ्यासू आहेत, त्यांना सगळं माहितीये, पण दिल्लीहून नोट येते आणि सगळे एकाच सुरात बोलतात असा टोला सुळे यांनी लगावला. सुळे यांनी आणखी मोठा मुद्दा उपस्थित केला. 2023 मध्येच महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं, राष्ट्रपतींची सहीही झाली, मग 2026 आलं तरी अंमलबजावणी का नाही? डिलिमिटेशनचा याच्याशी काय संबंध? 33% आरक्षण लगेच लागू का नाही? असे थेट प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. आणि सगळ्यात मोठं म्हणजे सुळे यांनी फडणवीसांना खुलं आव्हान दिलं, तुम्ही वेळ आणि जागा ठरवा, मी चर्चेला तयार आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांचा विरोधकांवर आरोप तर दुसरीकडे विरोधकांचा केंद्रावर दबावाचा आरोप. महिला आरक्षणाचा मुद्दा आता फक्त कायदा नाही तर राजकारणाचं रणांगण बनलं आहे. युतीचा कौल कोणाकडे? तुमचं मत काय? महिला आरक्षण तात्काळ लागू व्हायला हवं का? कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.